सांगत आलेलो आहे, कारण मी सांगत नाही आलेलो आहे. मी सांगतो, कालपासूनच सांगतो. 18 वर्ष मात्र मी नाही सांगितलं, तर 18 वर्ष सांगण्याची पावर नव्हती, सांगण्याची योग्यता नव्हती. फक्त 18 वर्षात संदर्भाचा पकवाजच वाजवला, कायम 18 वर्षात पकवाज वाजवला. नमस्कार मंडळी, आमचं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण आहे. तर आज आमचे संजय उर्फ मारुती रासम हे आज खास मुंबईवरून आले आहेत. आता माझ्यासोबत आहेत ते. आणि मंडळी, आज ज्ञानेश्वरी पारायणचा आज 7वा दिवस आहे. तर आजचा कार्यक्रम सांगतो आपल्याला मी. 3 ते 4 महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ होईल आणि संध्याकाळी 7 ते 8 सर्वांसाठी दीपज्योतीचा कार्यक्रम होईल. दुपारी संत पंगत आहे. आज एकादशी आहे. तरी मंडळी, आपण या कार्यक्रमाचा नक्की लाभ घ्या. उद्या कार्यक्रमाचा शेवट, समाप्ती उद्या आहे. काल्याचा कीर्तन होईल उद्या आणि कार्यक्रमाची सांगता होईल. अशा प्रकारे उत्तम प्रकारे हे 19वं वर्ष आहे. आपण या कार्यक्रमाचा नक्की लाभ घ्या. यापूर्वी आपलं सांगते हरकुळखुर्द टेमवाडी येथे हा विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि इथे दरवर्षी या वेळेला 7 दिवसाचा 8 दिवसाचा असा हा कार्यक्रम असतो ज्ञानेश्वरी पारायणचा. ज्ञानेश्वरीची गाथा भरपूर मोठी आहे मंडळी. भरपूर याचा आपण फायदा घेऊ शकता. ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर आपल्याला पूर्ण विश्वाची माहिती त्याच्यामध्ये सामावलेली आहे आणि याचा आपण नक्कीच लाभ घ्या. रामकृष्ण माऊली. नमस्कार मानदेव नामदेव महाराज. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणचा आज 7वा दिवस आहे बरोबर.
आणि छान प्रकारे असं एकदम मस्त अगदी आनंदात अगदी व्यवस्थित सर्व पार पडलं. उद्या समाप्ती उद्या, याबद्दल आपण काय सांगाल? ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा आजचा 7वा दिवस बरोबर. अत्यंत आनंदमय वातावरणात हा संपन्न सोहळा होत आहे. या ठिकाणी आमचे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे मुख्य संचालक, आमचे व्यासप्रमुख प्रमुख हरिभक्त परायण विजय महाराज सुतार, मुक्काम पोस्ट कुर्ली बनसरे ब्राह्मणदेववाडी येथील हे आमचे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आमचा हे सोहळा संपन्न झाला. हे 19वे वर्ष अत्यंत आनंदीमय वातावरणात सोहळा संपन्न झाला. आज ज्ञानेश्वरी ग्रंथाची सांगता झाली. सांगता संपूर्ण कार्यक्रम हा उद्या होईल, परंतु आज या ग्रंथाची सांगता झाली आणि त्याप्रमाणे आज अत्यंत आनंदीमय वातावरणात हा सोहळा संपन्न होत आहे. या ठिकाणी संपूर्ण ज्ञानेश्वरींचे आजचं पूजन झालं. ज्ञानेश्वरी ग्रंथाची आज पूजन झालं. तसेच आम्ही आमचे महाराज विजय महाराज सुतार यांची पाद्यपूजा करून हा ग्रंथाची सांगता पूर्ण करणार आहोत. धन्यवाद नामदेव महाराज, आणि आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आपल्याला सुद्धा धन्यवाद. कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ महाराज. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. ज्ञानेश्वर माऊली संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर, जग से हो परा, जग से हो परा. ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद, ब्रह्मानंद परम पद पावे. मन होवे निष्काम, मनवा मन होवे निष्काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुखधाम. राम नाम भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम.
संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो परात जग से हो परात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम आणि तो परमार्थ बरेच वर्षपर्यंत असा चालू राहणार आहे नाही तर अनेक अडचणी त्याच्यात निर्माण तर त्या अडचणीवर मात करण्याची काय आहे की सगळ्यांनी आपल्या भावनेने परमार्थ करायचा एवढं मी सांगतो असं काय सांगत आहे महाराष्ट्राचे तुम्हाला सांगते पण हे मी आपल्याला आम्ही सूचना तुम्हाला केली आहे ही सगळ्यांसाठी आहे आणि सगळे त्याचा नाग आहे जोड कुंडली गौर हरी विठ्ठल कृष्ण हरे त्या भोजनाला माहिती नाही की दूर माझ्यापासून जवळ दूर आहे हे माहिती नाही त्याला पण तो अजूनही सेवन करतो म्हणजे काय करतो ते रक्त असतो त्याचं काय नाही आता काय आहे ज्ञानेश्वरी चालू आहे ज्याला समजून ज्ञानेश्वरी त्याने इथे येऊन पारायण करणं महत्वाचं आहे अधिकाची तुम्ही ग्रंथ भागवतो करायला ते हिंद सत्य करा हे हित करा तुम्ही हे तुमचं हित तुम्ही करून घ्या तुमच्या जीवनाचं सोनं तुम्ही करून घ्या कारण त्या चिखलातच मेढूक आणि कमळ हे त्या चिखलातूनच बाहेर येतो पण त्या फुलाचा मगरात मार्गो घेऊन जातो भोंगा घेऊन जातो त्याच्या मुळात असे तो भेडूक आहे पण भेडकाला माहिती नाही या मगरात हा मकरंद आहे मकरंद त्याला माहिती नाही त्याचं कारण काय तर एवढं हे परमात्मेचे साधन असताना सुद्धा बरेचशा लोकांना त्या परमात्म्याची आवड लागलेली नाही ती आवड लागण्यासाठी सद्गुरू करणार गरजेचं आहे संगत चांगली पाहिजे सुसंगती सदा करो सुजन वाक्य कानी पडो Yo caro.
या संतांची गुरु मदती
कर्माचे विनवणी बहुबंधनी सोडवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया तुमचा अनुभव लाभलो पावन झालो चराचरी नेकला दुसरे काही चले बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची हात पुरवावी कुंडली गौरवी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आई गुरलादी माती आई पावनाई माती रासम महाराज की श्री दळवी महाराज परम पूज्य श्री भालचंद्र महाराज की जय परम पूज्य श्री सद्गुरु गोस्वामी महाराज की जय मंगल मूर्ती मोरया सदा सर्वदायो तुझा गणावा तुझे कारणी देव माझा उभे आनंद रघुनायका मागणी जाता जय जय रघुवीर सम अगदी मनापासून स्वागत करीत आहोत. तसेच इतर गावावरून जे जे भाविक या नयनरम्य सोहळ्यास उपस्थित आहेत आणि याची देई याची डोळा या कार्यक्रमाचा लाभ आनंद लुटत आहेत, लाभ घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही नामपर सोहळ्याचा आनंद लुटत आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी आता ठीक 8 वाजता हरिभक्ती आणि या कीर्तन श्रवणाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. कुणीही आपल्या घरी जायचं नाही आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आज ज्ञानेश्वरी ग्रंथाची सांगता झाली. आज 7वा दिवस आणि उद्या दही काल्याचं कीर्तन होईल. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता उद्या होईल. अशा प्रकारे दरवर्षी या वेळेला 7 दिवसाचा ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम सप्ताह आमच्या अर्कुळखुर्द गावामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये असतो. याचा आपण सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. दरवर्षी अशाच प्रकारे मंदिरामध्ये येऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन पारायणाचा लाभ घ्यावा, संत पंक्तीचा लाभ घ्या आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.